नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। 8 आणि 9 जानेवारीला शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक होणार आहे। बैठकीमध्ये नव्या प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। पक्षाच्या पुढील वाटचालीबाबतही निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। 8 आणि 9 जानेवारीला पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे आणि पक्षाच्या पुढच्या वाटचालीबाबत या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते आणि प्रदेशाध्यक्षाच्या निवडीबाबत सुद्धा निर्णय जो आहे तो होऊ शकतो। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। प्रदीप, वृषाली, 9 तारखेला वायडी चव्हाण सेंटरला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन प्रदेशाध्यक्षाची निवड जी आहे ती होते का हे करता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये संघटनात्मक बदल जे आहे ते केले जाण्याची शक्यता आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती स्वतः शरद पवार जे आहे ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे। त्याच्यामध्ये खासदार, आमदार, त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि महत्त्वाचे पदाधिकारी जे आहेत ते वायडी चव्हाण सेंटरला उपस्थित राहतील। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढल्या जातील किंवा स्वबळावरती चाचणी जी आहे ती केली जाते की पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला खरं तर यश जे आहे ते मिळालं नाही, मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांना सुद्धा एक उत्साह, त्याचबरोबर कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करणं गरजेचं आहे। त्यामुळे एक महत्त्वाची बैठक जी आहे ती स्वतः शरद पवारांनी बोलवलेली आहे। स्वतः शरद पवार या बैठकीमध्ये उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन जे आहे ते करणार आहे। त्याच्यामध्ये आमदार, खासदार सगळ्यांना उपस्थित, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रदेशाध्यक्ष बदल होतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कदाचित नवीन प्रदेशाध्यक्ष जो आहे तो सुद्धा त्या दिवशी घोषित केला जाण्याची शक्यता आहे। नक्कीच धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।